नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कविवर्य बा भ बोरकर यांनी एका कवितेत असं म्हटलंय, देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. खरंच मैत्रिणींनो, आपल्या या समाजामध्ये असे अनेक देखणे हात आहेत जे या समाजाच्या विकासासाठी, समाजात काहीतरी चांगलं घडावं यासाठी किंवा समाजामध्ये जो उपेक्षित घटक आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत झटत असतात, अविश्रांत असे परिश्रम घेत असतात आणि कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. असे जे निरलसपणे झटणारे हात आहेत, अखंडपणे कार्य करणारे हात आहेत, त्यांनाच खरं तर देखणे हात म्हणायला पाहिजे की नाही. आणि म्हणूनच आपण आज आपल्या अशा सखीला भेटणार आहोत जिनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी तन मन धन अर्पून वेचलेलं आहे. समाजामधले असलेले जे उपेक्षित घटक आहेत, अर्थात महिला आणि मुलं, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. म्हणूनच आज आपण भेटणार आहोत ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ श्रीमती आशाताई राणे यांना. आशाताई, आमच्या सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. समाज क्षेत्रामध्ये काम करताना किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, येणारे जे अनुभव आहेत, ते नेमके कसे होते? एक स्त्री म्हणून त्या अडचणी समजून घेणं त्यांना सोपं गेलं का अवघड गेलं? आणि आज सामाजिक कार्याची नेमकी स्थिती काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याशी गप्पांमधनं जाणून घेणार आहोत. आशाताई या समाजशास्त्रज्ञ तर आहेतच, अनेक वर्ष त्या सामाजिक कार्य करतायत. याशिवाय त्या अध्यापिका सुद्धा आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये त्या शिकल्या आणि तिथे त्यांनी शिकवलं सुद्धा. अनेक उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचंही कार्य केलेलं आहे. त्यांची एक उत्तम अशी स्वयंसेवी संस्था आहे ज्याच्या माध्यमातून लहान मुलांचे प्रश्न त्या सोडवत असतात. रस्त्यावरची मुलं हे त्यांचं जे पुस्तक आहे त्याला उदंड असा वाचकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. प्रियदर्शिनी कर्तृत्व गौरव पुरस्कार, भास्कर कर्वे पुरस्कार, शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, विद्यापीठ आयोगाचा उत्तम विषय तज्ज्ञ हा पुरस्कार, या सर्व पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी अनौपचारिक अशा गप्पांमधून संपूर्ण कार्याचा आढावा घेणार आहोत. आशाताई, मला सुरुवातीलाच हा प्रश्न विचारायचा आहे की आपण लहान असताना आपल्यावर जे संस्कार होतो तसे आपण पुढे घडत असतो. तर तुमचं लहानपण नेमकं कसं होतं आणि तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर कसे संस्कार केले? आपलं जे व्यक्तिमत्व घडत असतं त्या घडणीमध्ये आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या आईवडिलांचा फार मोठा सहभाग असतो. खरं. आता माझे वडील हे स्वातंत्र्य सैनिक, देशभक्त, म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिलेले. आणखी त्यांनी जे काम केलं त्या कामातून त्यांनी आमच्या पुढे काही एक जीवन मूल्य पुढे केली. सचोटी, प्रामाणिकपणा, साधी राणी, उच्च विचारसरणी. कारण त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचाराचा फार पगडा होता. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून श्रमप्रतिष्ठा, हे कष्ट करण्याची सवय, उच्च शिक्षणाची आवड. कारण ते स्वतः अतिशय बुद्धिमान होते आणि अत्यंत कष्टाने त्यांनी आपलं उच्च शिक्षण केलं. 8व्या वर्षी वडील वारले. 2 धाकटे भाऊ अपंग, एकाना डोळ्यान दिसत नाही, एक लंगडा आणि बहिरा. तर त्यांनी म्हणजे ते खानदेशातले पण पुण्याला येऊन आपलं शिक्षण करून एकीकडे स्वतःचा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला, ज्यामध्ये दोन्ही भावांनाही सामावून घेतलं. म्हणजे कुटुंबाची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आणि लहानपणापासून आम्ही त्यांना माझे आदर्श वडील म्हणून बघत होते. एक सांगावंसं वाटतं, माझा नेहमी वर्गात पहिला नंबर असायचा शाळेमध्ये. प्रगती पुस्तक दाखवलं ना, अशा शालेय वर्गातल्या पहिल्या नंबरला एवढी किंमत नसते, व्यवहारातलं शिक्षण आलं पाहिजे. म्हणजे आम्हाला वाटायचं कौतुक करण्याऐवजी हे काय आमच्यावर टीकाच करतात, पण ते आज पटतात शब्द. व्यावहारिक शिक्षण एक वेगळंच आहे. तसंच माझी आई म्हणजे मूर्तीमध्ये त्यागमूर्ती होती हो. म्हणजे तिने इतके कष्ट सोसले आहेत की आम्ही 7 भावंड,
आणि पूर्वी कसं असायचं, भावंडात अंतर कमी हो, आणि ती इतकी म्हणजे घरदार राबायची. त्यात माझी 3 भावंडं गेली, माझी मोठी बहीण, पाठचा भाऊ. तर घरात मोठी मुलगी मी म्हणून जबाबदाऱ्या पडलेल्या, पण आईचा आदर्श होता. आणि तो सांगायला मला अभिमान वाटतो की माझ्या आईला शिक्षणाची इतकी आवड होती. हुजूर पागेत फक्त इंग्लिश 5वीपर्यंत शिक्षण झालेलं, लग्न लवकर झालं. पण माझ्या आईने 5 मुलं झाल्यावर पुण्यात मॉन्टेसरी कोर्स केला आणि ती पुण्यात पहिली आली. आणि पुढे तिने त्या आपल्या मॉन्टेसरीचा कोर्सचा उपयोग करून, तेव्हा अशी एक पुण्यात स्कीम होती हो, महानगरपालिकेतर्फे. हे मोठे उद्यान आहेत ना, संभाजी पार्क वगैरे, तिथे मेटन म्हणून मुलांच्या विभागात काम करायचं. तर तिलाही मुलांची फार आवड होती तर ती आजी म्हणून म्हणजे तिने उतारवयात केली, तेव्हा 58 वर्षी रिटायर झाली. आणि म्हणजे ती आवडती होती मुलांची, ते आम्ही जवळून पाहिलं की माझी आई लहान लहान मुलांना खूप आवडते. म्हणजे मुलांबरोबर काम करण्याचा वेगळाच आनंद आहे, हे कुठेतरी माझ्या मनात रुजलं. त्यामुळे बालपण माझं तसं म्हणाल तर कष्टात गेलं. कारण परिस्थितीमुळे मला म्हणजे कुटुंबापासून दूर शिकायला जावं लागलं. म्हणजे आम्हा मुलींना महर्षी कर्वे अण्णांच्या संस्थेमध्ये आम्हाला ठेवलं होतं, पण त्या संस्थेमुळेच मी मोठी झाले. कारण त्या संस्थेत जे एक प्रकारचं सर्वांगीण शिक्षण मिळालं, त्याचा मला आयुष्यात खूप उपयोग झाला. म्हणजे पुन्हा हा मुद्दा दोहरावासा वाटतो की आपलं कुटुंब ही एक शाळा असते. आपण औपचारिक शाळेत नंतर जातो, कुटुंबात झालेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात, मोठं करायला हातभार लावतात. अगदी खरंय. आणि तुम्ही किती छान सांगितलं की आई वडिलांना बघून बघून जे संस्कार होतात, जे आपण अनुकरणातून शिकतो, ते अप्रत्यक्ष संस्कार मला वाटतं जास्ती महत्वाचे असतात. आणि जे पुढे तुम्हाला आयुष्यभर शिदोरी शिकवतात, ती तुम्हाला, आणि ते आपले आदर्श असतात. आई वडील आणि अनुकरण तर केलंच जातं. मोठं व्याख्यान देऊन जेवढं शिरत डोक्यात, तेवढं बघून, त्यांचं वागणं बघून आपण नकळत त्या संस्कार घेत असतो. खरंय. पण मग जेव्हा आपल्याला पुढे आता सामाजिक कार्यात जायचंय, किंवा असं काही मनामध्ये कधी होतं का की मला दुसऱ्यांसाठी काम करायचंय? कुटुंबातच मोठी बहीण असल्यामुळे धाकट्या भावंडांची काळजी घेणं, त्यांना मदत करणं, आईच्या कामात मदत करणं, असं कुठेतरी जबाबदाऱ्या आल्या होत्या. पण खरा मला विचार कधी आला सांगू, मी भारतरत्न महर्षी कर्वे धोंडो केशव कर्वे संस्थेत शिकले. आणि मी खरोखर अण्णासाहेबांना 100 वर्ष पण डोळ्यांनी पाहिलंय, बायानंही पाहिलंय. आणि तिथं कुठंतरी बीज माझ्या मनात रुजलं की अरे, ही महान व्यक्ती आहे आणि ते स्त्री शिक्षणासाठी एवढं कार्य करतायत, महिला शिक्षणाच्या संस्था स्थापन करतायत. पुढे मी कॉलेजमध्ये गेले ते SNET विद्यापीठात गेले, ते सुद्धा अण्णासाहेबांनी स्थापन केलं. नंतर नातीबाई ठाकरसी नाव दिलं की महिलांच्या कॉलेजमध्ये मी शिकले, मुलींच्या शाळेत मी शिकले. जी संस्था ज्यांनी स्थापन केली ते अण्णासाहेब कर्वे रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर आहेत. तर आपणही काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे, हा कुठंतरी ते बीज रुजलं असं मला वाटतं. खरंय खरंय. तुम्ही समाजशास्त्र, मानसशास्त्र हे विषय तुमच्या पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षणाचे सुद्धा आहेत, तर तेच विषय घेण्यामागचा उद्देश काही खास होता? एक तर सांगू का, मला BA ला समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे कंपल्सरी विषय होते आणि मला त्यात रुची आली, आवडायला लागले. आणि मी विद्यापीठामध्ये BA ला फर्स्ट क्लास फर्स्ट आले, मला चान्सलर प्राईज आणि मानसशास्त्र समाजातली पारितोषिके मिळाली. तर ते थोडंसं उत्तेजनार्थ होतं. पण मला जेव्हा MA करायचं होतं तर मला गंबा सरदार प्रोफेसर होते नावाजलेले, तर ते म्हणाले तू मराठी घेऊन MA हो. कारण माझं मराठी चांगलं होतं. इंटरला मला युनिव्हर्सिटीचं मराठीचं पारितोषिक मिळालं होतं. लहानपणीचा निबंध स्पर्धा शाळेत त्यांची इच्छा होती मी मराठीची उत्तम, पण मला मात्र समाज क्षेत्रात काम करायचं होतं. आणि समाजशास्त्रामुळे आपल्याला समाजातल्या समस्या कळतात, बरोबर, काय प्रश्न आहेत. आणि मानसशास्त्र का आवश्यक आहे, ज्या वंचित घटकाबरोबर आपण काम करणार आहेत त्यांचं अंतर्गत जाणून घेणं, त्यांची मानसिकता समजून घेणं, याला मानसशास्त्राचा फार उपयोग होतो. म्हणून मी ठरवलं यातच आपण पुढचं पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण मला माझ्या समाजकार्यात फार उपयोगी पडलं. अगदी खरं. म्हणून तुम्हाला बहुतेक समाजाची नाडी परफेक्ट बरोबर असं म्हणायला काही हरकत नाही, कारण तुमचं शिक्षण हे मानसशास्त्रातलं होतं असं काही. पण मग पुढे मुंबईच्या समाज कल्याण विभागामध्ये शासनाच्या तुम्ही 17 वर्ष नोकरी केलीत, तिथपर्यंत कशा पोहोचलात? आता सांगायला हरकत नाही, मी MA झाल्यावर ज्या कॉलेजमध्ये शिकले SNDT कॉलेज पुण्याचं, प्रिन्सिपॉल म्हणत होत्या मी इथेच लेक्चरची नोकरी करावी. म्हणजे संधी आली होती. पण मला मी मनाशी ठरवलं होतं की शिक्षण क्षेत्रात योगायोगाने पुढे मी गेले गोष्ट वेगळी, पण शिक्षण क्षेत्रात जाण्यापेक्षा आपण समाजाच्या प्रश्नाच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपण जे शिकलो त्याचा उपयोग होईल. म्हणून मी आता पुण्यातच संचालकांचं ऑफिस आहे,
इंटरव्ह्यूला गेले. सांगायला मला मोठं वाटतंय की तिथे वयाची अट होती 23 वर्ष, पण माझं 22 वर्ष होतं बरं का. पण ते अधिकारी हाताखालचे आणि हे घाटे म्हणून डायरेक्टर होते, इतके कडक होते संचालक. तर यांनी हाताखालच्या लोकांनी सांगितलं की त्यांचं 1 वर्षच वय कमी पडते, 1 वर्ष 1 तास कमी चालणार नाही असं त्याने. पण हाताखालच्या लोकांनी समजावून सांगितलं ही मुलगी MA आहे, आपण ग्रॅज्युएटच पाहिजे होती आणि तिला समाजाची तळमळ तिच्या इंटरव्ह्यूचं दिसते, माझी नेमणूक झाली. आणि तेव्हा असं होतं 1 वर्ष ट्रेनिंग आणि 4 वर्ष प्रोबेशन, 16 महिने पिरियड, त्यात ते 1 वर्ष निघून जाईल. पण पोस्टिंग झालं मुंबईला आणि आई जरा आपली अविवाहित मुलगी मुंबईसारख्या शहरात ठेवायची. आणि तो काळ म्हणजे मी 1959 साली आहे, म्हणजे किती काळ बघा, 60 वर्ष जवळ झाली ना. आणि मग तिथे चेंबूरला महिला भिक्षेकरी गृह म्हणजे भिक्षा मागणं हा कायदा आहे प्रतिबंधक, त्या कायद्याखाली भिकाऱ्यांना पकडून संस्थेमध्ये ठेवतात. ते लेडी प्रोफेशन ऑफिसर म्हणून पहिला जॉब. पण एकच होतं, मला सरकारी क्वार्टर्स होत्या, त्यामुळे आई निर्धास्त होती, तुमची राहायची सोय निर्धास्त ना, मोठी संस्था, बाहेर जायची वेळ नाही. आणि मग मी तिथे महारोगी भिक्षेकरी, TB झालेले, ते सगळं वातावरण बघून यांच्यावर आपल्याला काम करायचं आहे. ते कठीण होतं काम, पण मी केलं, मला आवड होती. मग ते त्यांच्याशी बोलायचं, त्यांना कुठे पकडलं, का भिक्षा मागत होत्या, हे प्रश्न समजावून घ्यायचे आणि त्यांचं पुनर्वसन करायचं. तर पुनर्वसन म्हणजे कसं की त्यांना काहीतरी उद्योगात लावायचं, शिवणवर्ग वर्ग किंवा त्यांना उद्योगात ठेवायचं, असं त्यांना प्रवृत्त करून ठेवायचं. आम्ही त्या वॉर्डमध्ये वगैरे फिरून आम्ही त्यांना हे करायचो. आणि त्यांचं पुनर्वसन करण्याकरता त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता शोधून काढायचा. काही मानसिक आघात झालेलं सांगता यायचं नाही हो. मग ते सायकियाट्रिस्ट ट्रीटमेंट घ्यायची, ट्रीटमेंट देऊन हळूहळू बोलतं करायचं. आणि मग हळूहळू काही केसेस मी नंतर सांगणारच आहे कशा हाताळल्या. आणि मग पत्ते लावून पत्रव्यवहार करायचा. मग नातेवाईक येतात आणि मग सांगतात की डोक्यावर परिणाम झाल्यामुळे एकदा गाडीत बसून कुठे गेले, आम्ही खूप तपास केला, पोलीस कंप्लेंट मिळाली. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद की आपली आई सापडली, आणि मग त्यांना आम्ही त्यांच्या कुटुंबात पोटवायचं, असं हे केलं. यात सुद्धा सांगू का, महारोगी लोकांबरोबर बायकांबरोबर काम करताना त्यांची मुलं त्यांच्या जवळ असायची, तर त्या मुलांना त्यांच्यापासून दूर करणं आवश्यक होतं. हा संसर्गी रोग आहे ना, तर ते सुद्धा आम्ही किती कौशल्याने केलं की त्यांची एक मुंबई चपाटीवर ट्रीप काढली बरं का, मुलांसगट वगैरे त्यांना खाऊ. आणि वरळीला दुसरं बेगर सोय, म्हणजे जसं रिमांड होम असतं ना, तर भिकाऱ्यांना आधी पकडून त्या रिसिव्हिंग सेंटरला येतात आणि मग कोर्टापुढे आणून त्यांना शिक्षा मंजुरी झाली की इकडे आणतात. तर तिथे शरदचंद्र गोखले, आपण नाव ऐकलं असेल, अतिशय प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ पुण्यात आहेत, त्यांच्या संस्था आहेत. तर ते तिथे असं आम्ही बसून प्लॅन केला आणि तिथे त्यांना नेलं आणि तिथे त्यांच्यापासून मुलं दूर केली. प्रेक्षक हो, आशाताईंकडनं त्यांच्या सामाजिक कार्याचे अनुभव आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊ क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय आणि गप्पा मारतोय श्रीमती आशाताई राणे या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ महिलेशी. तुम्ही महत्त्वाची गोष्ट सांगत होतात की मुंबईला तुम्ही जेव्हा महिला भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसन केंद्रामध्ये कार्य करत होतात तेव्हा तुमचे रोमांचकारी अनुभव होते. तर त्या महारोगी अशा महिलांपासून त्यांची मुलं दूर करतानाचा तो अनुभव तुम्ही आम्हाला सांगत होता की ती मुलांना संस्कार होऊ नये, मुलांच्या हितासाठी करत होतो, पण या बायकांना समजावून सांगणं फार कठीण होतं. म्हणून ती अशी आम्ही योजना आखली की त्यांना चौपाटीला असं बाहेर घेऊन जाऊ. मी त्यात गाडीत होते, सरकारी गाडीत, त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि त्या वरळीला नेलं. तिथे शरदचंद्र गोखले बसलेच होते आणि तिथल्या केअरटेकरकडनं एक बायकांकडनं मुलं घेतली आणि त्यांनी हंबरडा फोडला. मी म्हटलं आता त्यांना समजवण्यात अर्थ नाहीये. आम्ही परत आलो चेंबूरला, वाटे त्यांचा आरडाओरडा चालला होता आणि दुसरे म्हटलं एक दिवस जाऊ दे, त्यांना शांत होऊ दे. आणि मी जे त्यांच्या राऊंडला गेले, त्यांना साहजिक आहे त्यांचा राग माझ्यावर की मी मुलं दूर केली. पण त्या मुलांच्या ज्या मी सोयी केल्या, त्या मुलांना मुलांच्या आश्रमात घालून शिक्षणाची सोय केली, त्या आयांना भेटायला घेऊन गेलो आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मुलं शिकतायत बघून त्यांना समजलं की मुलांच्या कल्याणाकरता आईपासून मूल दूर केलंय. काय अगदी खरंय, अगदी. अशाच प्रकारे काम करताना आणखी काय वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प किंवा उपक्रम तुम्ही त्या काळात राबवले? मी ज्या 17 वर्षात कामं केली, एक हा अनुभव झाला. दुसरं, तुम्हाला माहिती असेल की अशा काही संस्था शासनाच्या आहेत ज्याला रिसेप्शन सेंटर म्हणतात. तिथे कुमारी माता, परित्यक्ता, नवऱ्याने टाकलेल्या, निराधार आणि 18 वर्षापर्यंत
संस्थेत असतात पण 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना ठेवता येत नाही शासनाच्या संस्थांमध्ये. अशा निराधार मुली पुढच्या पुनर्वसनासाठी ज्या संस्थेत येतात त्या संस्थेचे मी सुपरिटेंडेंट होते. तोही रेसिडेन्शियल जॉब. आणि मी लग्नाच्या आधीपासून हे काम करते. माझं लग्न उशिरा झालं. माझ्या आईला वाटायचं ही सगळ्या जगाचा संसार करायला निघाली. आणि माझ्याकडे कधी आली ना की ती बघायची की ही किती प्रौढ झाली आहे. मला सांगायला मोठा आनंद होईल. मी 2 वेळाने रिंग घालत असे बरं का तोपर्यंत. मला वाटलं आपण प्रौढ दिसलं पाहिजे. मग मी रिंग काढून टाकल्या. मग म्हटलं एक वेळी किंवा अंबाडा की मी त्यांना सुप्रीम शोभले पाहिजे ना, कारण माझ्यापेक्षा वयाने मोठ्या बायका होत्या. आणि त्यांचे प्रश्न म्हणजे खरोखर समाजातल्या महिलांच्या जीवनाचं एक अंग मला दिसलं की कुमारी माता कशा फसतात या मुलींना. हो, साधं एखादं काही वस्तू भेट दिली तरी त्यांना वाटतं आपल्यावर प्रेम आहे या माणूस, आणि त्यांचं पुढचं पाऊल उचलतात आणि फसवलं जातं. अशा कोळ्या मुली 19-20 वर्षाच्या मुली यायच्या. मग त्यांचं पुनर्वसन करणं सोपं नाही. आईबापांना त्या नकोशा झाल्या असतात. एक काळीमा लावला या मुलींना, भेटायला यायच्या नाही. मग त्या मुलींशी प्रेमाने बोलून वागून त्यांच्या मनातला काढून त्यांचा कोण प्रिय करे. लग्न करतो का अवधी प्रयत्न, बहुतेक यशस्वी नाहीच व्हायचे. मग ती जन्मलेली मुलं किती मुलांना मी दत्तक दिल्या. आणि चांगले आईबाप बघून दत्तक काम करणाऱ्या संस्था आहेत पण आमच्याकडे यायचे, आम्हाला मूल घ्यायचं आहे. मग त्यांची चौकशी करून, तेव्हा दत्तक कायदा इतका कडक नव्हता, आता पण कठीण झालंय. दत्तक मुलं मिळवलं आणि दत्तक मुलं दिली. नंतर आम्ही कित्येक मुलींची लग्न लावली आहेत. म्हणजे ज्या फसवल्या गेल्या त्या मुलींचे आणि ज्या 18 वर्ष पूर्ण होऊन संस्थेत आल्यात ना कुमारी मुली की त्यांना कोणीच नाही हो, ना आई ना बाप, त्यांचं कोण पुनर्वसन करणार. अशा मी किती पुस्तकात लिहिलंय. पुष्कळ मुलींची लग्न केली आणि त्यांना म्हणजे एक नवरे कसे मिळत होते. अर्जदार येतात पण मुंबईत एक संस्था आहे की अर्ज आला मी त्यांच्याकडे पाठवलं, पूर्ण चौकशी होते, पगार किती, राहणार काय. आणि शिवाय मी स्वतःही घरी जाऊन भेट करून लग्न केली कित्येक मुलांची. आणि एवढंच नाही, एका विधवेचाही पुनर्विवाह केला. महिला असोत किंवा मुलं असो, महिला कुमारी माता असोत किंवा विधवा असो, या सगळ्या महिलांचे प्रश्न तुम्ही एक स्त्री म्हणून सोडवायचा तुमच्या परीने 100% प्रयत्न. आणि ज्या परित्यक्त्या असतात ना की मग त्या नवऱ्याला बोलवून म्हणजे त्यांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न. पण मला काही मुलींना तो राग इतका नवऱ्यावर आला की बाहेरच यायचं नाही भेटायला, तोंडात फिरवायचं. म्हणजे मला त्याचं तोंडात बघायचं नाही. मग हळूहळू परिवर्तन घडवून आणायचं की मग तू पुढे काय करणार आहेस, तर त्याच्याकडे तुला शिक्षण नाही, पुढचं आयुष्य कसं घालवणार आहेस, विचार करायला अवधी द्यायचा. मग येऊन सांगणार हो आता वाटते जावं त्याच्याकडे. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेस आहे हो. समुपदेशक अगदी बरोबर. ते सुद्धा प्रेमळ आई म्हणून. आणि समुपदेशक आता मी टाटा मध्ये हेच शिकले ना, समोर कसं करायचं, पूर्ण ऐकून, म्हणजे तुम्ही पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. त्या मनातलं बाहेर खळबळ काढली पाहिजे, विश्वास, आणि आपले निर्णय लादायचे नाही. बरोबर. हा मार्गाने गेलीस तर असं आहे, या मार्गाने तू ठरव कुठल्या मार्गाने, तू निर्णय तुझा. मग त्यांना अरे आपण निर्णय घ्यायला मदत करेन मी की कोणता योग्य निर्णय आहे, पण तू ठरव. आणि मग अशा जेव्हा आपल्या घरी जातात तो आनंद त्यांच्यापेक्षा माझ्या चेहऱ्यावर दिसतो. अगदी. आणि तो आम्हाला आत्ताही तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय ना. आशाताई, तुम्ही म्हणालात की हे सगळे आदर्श तर होतेच, किंवा तुमचे आई वडील तुमचे आदर्श होते, किंवा महर्षी धोंडो केशव कर्व्यांचा तुम्ही उल्लेख केलात. या व्यतिरिक्त या क्षेत्रात काम करताना तुम्ही कुणाकडे आदर्श म्हणून बघत होतात की त्यांच्या वाटेवर मला चालायला आवडेल? की मी शासनाच्या समाज कल्याण खात्यामध्ये काम केलं. तिथे जे काही अधिकारी होते त्यापैकी एक शरचंद्र गोखले, की त्यांची काम करण्याची पद्धत, कारण मी त्यांना जवळून काम करताना पाहिलं होतं आणि त्यांचा एक आदर्श माझ्या डोळ्यापुढे होता आणि त्यांच्यापासून मी पुष्कळ शिकले. ज्या महिलांबरोबर तुम्ही कामं केलीत, मला असं वाटतं ती प्रत्येक महिला आपल्यालाही काहीतरी शिकवत असते. अगदी खरं आहे. आणखी काही अनुभव सांगायचे. एक कायदा आहे, सेपरेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक ऑफ ॲक्ट, SIT ॲक्ट म्हणून. या कायद्याखाली ज्या मुली वेश्या व्यवसायात लादल्या जातात त्यांना पोलीस धाडी टाकून वेश्यागृहावर त्यांना सुटका करून ज्या संस्थेत आणतात त्याला प्रोटेक्टिव्ह होम म्हणतात, त्या संस्थेमध्ये मी काम केलं. आणि वेश्यांबरोबर काम केलं, कल्पना करा. आणि त्यांचं जीवन म्हणजे त्या कशा फसवून आणल्या गेल्यात की मुंबईला नेतो, नेपाळमधून, बांगलादेशमधून, आणि नोकरीला लावतो, लग्न करून आणायचं आणि त्यांना विकायचं. हो,
आणि शरीर विक्रायला बसवायचं. इतकं त्यांचं जीवन म्हणजे हृदयद्रावक कहाण्या आहेत. खरंच खरंच. आणि त्यांना समजून घेऊन त्यांचं पुनर्वसन केलंय. त्या म्हणजे ती एक मला संधी मिळाली, म्हणजे की मला माझ्या व्यवसायामुळे ज्या संध्या मिळाल्या त्याने मी ह्या प्रश्नात जास्त खोलवर शिरले आणि त्याचा अभ्यास करून त्या बायकांना, या महिलांना आयुष्यात उभं करायचं हे आपलं उद्दिष्ट मी डोळ्यापुढे ठेवलं. आणखीन दुसरं असं आहे की जर वयस्कर मुलगी असेल, तिला म्हणजे त्या ॲक्टच्या 19 कलमाखाली अर्ज करता येतो की मला बाहेर पडायचं आहे, तर मुलींकडचं अर्ज करून ते देऊन त्यांना तिथे राहायला देणं, खादीच्या साड्या नेसाव्या लागायच्या, काम करायला लागायचं. आणि यांचं जीवनशैली अगदी वेगळी हो. उशिरा उठायचं, कामाची सवय नाही, म्हणजे त्यांना त्या संस्थेच्या शिस्तीत बसवायचं, त्यांचा विरोध असायचा, म्हणजे असहकार्य. पण त्यांच्या जेव्हा खात्री पडते इथून आपल्याला बाहेर जाण्याचा पर्याय नाही, कारण त्यांना मॅजिस्ट्रेट पुढे उभं करून त्या कोणा 1 वर्ष, कोणा 2 वर्ष, 3 वर्ष ठेवावं लागतं. तोपर्यंत काळ राहावाच लागले. मग त्या काळात त्यांना व्यवसाय शिक्षण द्यायचं, कोणाला नर्सिंग कोर्स किंवा कोणाला काहीतरी दुसऱ्या संस्थेमध्ये जिथे शिक्षणाची सोय आहे. आणि तिथे पण त्या लहान मुलं, एका बाईची 2 लहान मुलं होती, एक तर गरोदर होती, पकडली तेव्हा, आणली तेव्हा. मग तिचं बाळणपणाची सवय. तुम्हाला खोटं वाटेल, मुलगी हॉस्पिटल बाळणपणाला गेली ना, तेव्हा माझं लग्न झालं होतं, ती तिच्या बरोबर गेली बाई, परत यायपर्यंत मी वाट बघत, सुटका झाली असेल का तिची, सुटका झाली असेल का. आणि तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते हो. आणि मग तिची सुखरूप बातमी झाली. मला माझे मिस्टर ओरडायचे, अगं तू बाहेर बसून काय करते गॅलरीत. म्हटलं थांबा, अजून बातमी आली नाही. आणि मग जेव्हा सुटका झाली, कळलं की जीव भांड्यात जबाबदारी हो. आम्ही ना आधी माझा नवरा आधी परळ, प्रभादेवी आणि ही चेंबूर संस्था म्हणजे अगदी गावाबाहेर, आता सगळं विस्तारलंय. तर ते यायला रिलक्टंट होते की कुठे मला जंगलात नेऊन टाकते. पण माझा घराचा प्रश्न होता मुंबईत की भाडं परवडत नाही दोघांच्या. मग इथे सरकारी क्वार्टर आहे, आपलं घरभाड्याचं वाचतं आणि दाण्याचं वाचतं. मला यांना मी पटवलं आणि राहायला आले. पण ते इतके हॅपी नव्हते. काय व्हायचं, 24 तास बांधलेली नोकरी, पण रात्री पोलीस पकडून मुली आणायच्या, मग त्यांची दाखले घ्या वगैरे. आणि दुसरं काय व्हायचं की केव्हा काही इमर्जन्सी होईल सांगता येत नाही, मुली भांड. तर मला तिथे बाईसाहेब म्हणायचे, तर हे मला बाईसाहेब तुला अशा हाक मारली की तू उत्तर देत नाहीस, बाईसाहेब हाक आमच्या लक्ष, बाईसाहेब हाक मारली तू लगेच उत्तर देत, लगेच तुझं लक्ष जातं. आणि एकदा तर किस्सा तुम्हाला सांगते. यांनी सिनेमाची तिकीटं काढली होती बरं का, संध्याकाळी 6ची. आणि तेव्हा असंच संस्थेत काहीतरी आमचं ऑडिट चालू होतं आणि ऑडिटर पुण्याहून आलेलं, मला उठता येत नव्हतं. सिनेमाची वेळ निघून गेली, ते गेले 7ला. तो पण माझ्या नवऱ्याने रागारागाने सिनेमा तिकडे पाडून टाकली. पुस्तकात लिहिलंय मी. इतकं म्हणजे असे प्रसंग सुद्धा की कौटुंब म्हणजे वैयक्तिक आयुष्य आणि व्यवसाय म्हणजे. आणि मी व्यावसायिक आयुष्याला कधी प्राधान्य दिलं असं मला कधी कधी वाटतं. म्हणायचे नाही तुझ्या सगळ्यामध्ये लग्न करायचं, विनोदाचा भाग झाला, पण पाठिंबा तर होताच, प्रश्नच नाही. म्हणजे मी नेहमी म्हणते की जसं एका पुरुषाच्या मागे स्त्री असते, त्याच्या एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा नवरा असतो. किती गैरसोय सहन करावी लागते हो. म्हणजे ते रेशनल जॉबमध्ये राहायचं म्हणजे सगळा स्टाफच ना, म्हणजे आपण कसं सोसायटीत राहतो, आपले लेवलचे लोक, इथे आम्ही सगळे रेसिडेन्शियल क्वार्टर, म्हणजे मीच प्रमुख आणि बाकी आमचे क्लार्क, केअरटेकर हेच लोक राहणार ना तिथे. पण म्हणजे मला असं नेहमी वाटतं की बाहेरचा किल्ला लढवायचा असेल तर घरचा किल्ला अभेद्य असला, प्रश्नच नाही. तुमचा घरचा किल्ला अभेद्य होता म्हणून तुम्ही एवढं. आणि त्यांना मी पटवलं ना की आपल्याला मुंबईत घर घेणं कठीण आहे, एकाच्या पगारात आपण भागवू. सरकारी फोन होता आणि माझा मुंबईत जाण्याचा प्रवासाचा खर्च वाचला. पण मग आता जेव्हा तुम्ही बालकल्याण क्षेत्रामध्ये आलात, बालकांचे प्रश्न हाताळायला लागलात, तर नेमका कोणता वयोगट तुम्ही डोळ्यासमोर ठेवता आणि ह्या वयोगटातल्या मुलांचे कोणते प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात? की मी महाराष्ट्र शासनाच्या अनेक समितीवर होते. जसं या सगळ्या संस्था आहेत ना, म्हणजे मुलांच्या संस्था ज्या आहेत त्यांच्या या मी ॲडव्हायझरी कमिटीवर असल्यामुळे सगळ्या संस्थांना मला इन्स्पेक्शनला द्यावं लागायचं. त्यामुळे या मुलांच्या संस्था मी जवळून पाहिल्या. म्हणजे अगदी छोट्या मुलांच्या मोठ्या एरोडा इंडस्ट्रियल स्कूल मी मुंबईच्या पाहिल्या, श्रद्धा महिलाश्रम गाजलेल्या संस्था, की त्या संस्थांची पाहणी करताना
मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तर या संस्थेचं कामकाज बरं चाललंय. अहो एका संस्थेत गेलं ना, एवढी एवढी छोटी मुलं पोरके अशी केविलवाणी माझ्या मागे मागे साडी धरून धरून यायची. मायेला पारखी झालेली मुलं हो, प्रेमाला मुलं, त्यांना पाठीवर हात फिरलं बरं वाटायचं. म्हणजे मग संस्थेमध्ये यांना काय केअरटेकर लक्ष देत नाही का? मुलं अशी आनंदी हसरी दिसली की संस्थेचं वातावरण चांगलं आहे, वेळेवर जेवायला मिळते, वेळेवर शाळेत, म्हणजे असं त्या सगळ्या संस्था मी म्हणजे मुंबईच्या बहुतेक संस्था मला माहिती, पुण्याच्याही काय माहिती की ह्या सगळ्या माझ्या भूमिकेमुळे मला मुलांच्या संस्थेमार्फत जे काम चालतं त्याची माहिती मिळाली. दुसरं बालकल्याण समितीवर मी होते, म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट खाली बालकल्याण समिती असते. ती जी मुलं आमच्या पुढे यायची, पोलीस पकडून आणतात आणि त्या मुलांचे प्रश्न पाहिले की बाप दारुडा, आई कोणातरी पळून गेले, सांभाळायला कोणी नाही म्हणून मामा काका कोणतरी आमच्या पुढे आणतात. ते मूळ पोरकच घेऊ. मग त्या मुलाचं पुढचं सगळं भवितव्य घडवायचं, कुठल्या संस्थेत पाठवता येईल, मग आम्ही ते ऑर्डर करत असो, कुठल्या संस्थेत, मग संस्थांची माहिती घ्यायची. अशा रीतीने मग बालकल्याण क्षेत्राकडे आले. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ श्रीमती आशाताई राणे यांच्याशी. तुम्ही बालकांच्या प्रश्नाकडे कसे वळलात याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण मग नेमका हा वयोगट तुम्ही कोणता धरलात आणि त्याच्यामध्ये त्यांचे कोणते प्रश्न हे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? पूर्वी बालकाची व्याख्या अशी होती की 16 वर्षाखालील जे बालक ते मूल, पण संयुक्त राष्ट्र संघटनेने एक मुलांच्या हक्काचा जाहीरनामा केला आणि त्यांनी 18 वर्षाखालील जे मूल त्याला बालक, म्हणजे 18 वर्षाखाल्याला 18 वर्षानंतर संज्ञान होणार. आता मतदानाचे अधिकार 18 वर्षानंतर, त्यामुळे आमचा वयोगट काम करण्याचा 18 वर्षाखालील मुलं. आता त्यांचे प्रश्न अनेक आहेत. आरोग्य आहे, पोषण आहे, शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे किंवा कौशल्य शिक्षण आहे, आणि आता 14 ते 18 म्हणजे पौगंडावस्थेतली मुलं ना, भावनिक प्रश्न, लैंगिक प्रश्न, आणखीन म्हणजे त्यांना पुढच्या शिक्षणाला कुठले मार्गदर्शन केलं, म्हणजे मार्गदर्शन सुद्धा शिक्षणाबाबत, व्यवसायाबद्दल, तर खरं अनेक प्रश्न आहेत. पण त्यामध्ये सुद्धा खास करून आपण जर वयोगटाचे थोडेसे टप्पे घातले, एक 3 वर्षाखाली मूल, 3 ते 6, मग प्राथमिक शाळेतलं, मग हायस्कूलमधलं, मग कॉलेजमधलं, त्या गरजा बदलत जातात. पण आरोग्य पोषण हे तर आहेच आहे. आणि दुसरं असं आहे की आपण आरोग्य म्हणतो म्हणजे आरोग्य म्हणजे नेमकं काय, की आजार नसणं म्हणजे आरोग्य नाही, तर त्याची शारीरिक मानसिक स्थिती स्वास्थ्य असणं. तर त्या दृष्टीने आपण या देशामध्ये बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे किंवा कुपोषणाचं आहे. आपण बघतो मेळघाट सारख्या आदिवासी भागात हे प्रश्न अजूनही आपल्या देशापुढे आहेत. बालमृत्यूचं प्रमाण कसं कमी करता येईल, कुपोषणाचं प्रमाण कसं कमी करता येईल. आता शिक्षणाबद्दल जर बोलायचं तर बोलायला लागलं तर पुष्कळच आहे, पण शिक्षणाची क्वालिटी किंवा ग्रामीण भागात शिक्षणाची व्यवस्था काय, एक शिक्षकी शाळा, आणि मुख्य आता असरचे काही संशोधन बाहेर आलेले आहेत की 14 ते 18 वर्षातल्या मुलांना ग्रामीण भागात गणित सोडवता येत नाही, की एक वाक्य स्पष्ट लिहिता येत नाही. हे शिक्षणाचे प्रश्न आहेत. आणि दुसरं असं आहे की अजूनही पालकांना म्हणजे विशेषतः अशिक्षित पालकांना, ग्रामीण भागातल्या पालकांना किंवा मी मुंबईत झोपडपट्टीतल्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व तितकं पटलं नाही. मुलांनी कामं करून पैसे लवकरात लवकर मिळवत झालं पाहिजे, की म्हणजे त्यांना असं वाटतं मूल म्हणजे खायला एक तोंड, हात काम करायला 2 हात, असं त्यांची अजून एक आता बदल दिसतोय मला. भारताचा विचार करताना या मुलांच्या सुरक्षिततेसाठी कोणते महत्त्वाचे कायदे हे आहेत ते आपल्या प्रेक्षकांनाही सांगितलेत तर चांगलं होईल. प्रामुख्याने 3 कायदे आहेत. एक जो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट, प्रोटेक्शन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ चिल्ड्रेन. आता हा कायदा म्हणजे बाल अधिनियम, या कायद्यामध्ये 2 भाग आहेत. एक तर बाल गुन्हेगारीला प्रतिबंध करणं, किंवा जर बाल गुन्हेगार असतील तर त्यांच्या पुनर्वसनासाठी करणं, आणि दुसरी प्रकारची म्हणजे ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, म्हणजे अनाथ, पोरकी किंवा कौटुंबिक वातावरण, की मगाशी म्हटल्याप्रमाणे बाग दारुडचे, आई निघून गेले, सावत्र येईन, छळ करते, तर अशा मुलांसाठी असे हा कायदा आहे. या योगे 18 वर्षाखालील मुलांना सुविधा आहेत. कोणत्या आहेत तर निरनिराळ्या संस्था आहेत, चिल्ड्रन्स होम, जे मुलकांच्या संस्था आहेत, आणि ह्या बाल गुन्हेगारांकरता वेगळ्या संस्था आहेत. जसं पुण्याला एरोडा इंडस्ट्रियल स्कूल आहे, तिथे गुन्हेगारांकरता आहे, आणि त्यांना किती दिवस ठेवायचं हे बाल कल्याण मंडळ ठरवतं. जी मुलं
ज्यांना काळजी आणि संरक्षण आहे, आणि ज्युव्हेनाईल कोर्ट ठरवतं बाल गुन्हेगारासाठी. त्याच्या 2 यंत्रणा वेगळ्या आहेत. तर मग त्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, तिथे संस्थेत प्रोबेशन ऑफिसर असतात, ते चौकशी करतात, घरी जातात, शेजाऱ्यापाऱ्यांकडे चौकशी करतात, आईबापांच्या मुलाखती घेतात, आणि खरंच आवश्यक आहे का अशी केस करून आमच्या मंडळापुढे आणतात, आणि मंडळ ठरवतं. समजा 14 वर्षाचा मुलगा आहे तर 18 वर्षापर्यंत ठेवता येतो, मग 4 वर्ष, किंवा अगदीच लहान आहे 6 वर्षाचा आलाय तर 18 वर्षापर्यंत ठेवता येतं. पण मध्यंतरी जर पालकांची परिस्थिती सुधारली आणि त्यांनी जर अर्ज केला तर त्या आधी सोडता येतं, पण संचालकांकडे सगळं केस पाठवून त्यांची मंजुरी लागते. म्हणजे हा कायदा आज फार चांगला कायदा आहे की बालगुन्हेगारीला आता आपण वाचतो अलीकडे बालगुन्हेगारी वाढली, म्हणजे किती ज्या जे आरोपी सापडतात, किती बलात्काराच्या केसेस सुद्धा, की निर्भया केसमध्ये बाल गुन्हेगार होते. म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय आता, म्हणजे कमी व्हायच्या ऐवजी. त्याला कारण आपण खोलात गेलो तर अनेक कारण आहेत, की सामाजिक परिस्थिती, सोशल मीडिया, आणि म्हणजे विशेषतः संगतीचा परिणाम, पीअर ग्रुपचं प्रेशर असतं. तर हा त्याक्षणी एक कायदा आहे. दुसरा बालमजुरीला प्रतिबंध करणारा कायदा आहे. हा जो चाइल्ड लेबर प्रोहिबिशन ऍक्ट आहे ना, त्यामध्ये तो सुरुवातीला 1980ला होता, पण सुधारणा होत होता. अलीकडच्या त्यात पुष्कळ सुधारणा आल्या आहेत. पहिल्यांदी 14 वर्षाखालील मुलाला कुठल्याही अवजड धंद्यामध्ये कामाला लावायचं नाही, कुठल्याच कामाला लावायचं नाही. आता घरकाम आलं की घरकामाला मुलं मुली ठेवतात ना, त्यामध्ये तरतूद आहे की तुम्ही कुठल्याही कामाला 14 वर्ष कामाला लावायचं नाही. जो मालक लावेल त्याला शिक्षा आहे, 20,000 दंड आहे आणि 6 महिने कैद आहे. तो दंड 50,000 पण होऊ शकतो. म्हणजे आता पण जागरूकता नाही हो समाजामध्ये. एखादे मूल सांभाळायला आम्हाला एक मुलगी बघून द्या ना, अजून म्हणतात की आमच्या लहान मुलाला सांभाळायला एखादी मुलगी बघून द्या ना, पण हे गुन्हा आहे कायद्याने. लहान मुलगी कामाला ठेवणं 18 वर्षाच्या आतले हा गुन्हा आहे, बालकांना माहीत नाही. आणि तुम्ही हे म्हणताय ते किती महत्वाचं आहे, कारण हे सगळे बालकांच्या पुनर्विकासासाठी असलेले कायदे हे प्रेक्षकांना जर माहीत नसतील तर उपयोग नाही, आणि त्यांचं खरं कवच आहे. हो आहे, प्रश्नच नाही. म्हणजे या कायद्याखाली पूर्ण सुरक्षितता आहे. आणखी एक महत्वाचा कायदा सांगते की लैंगिक गुन्ह्याला प्रतिबंध करणारा कायदा, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स अगेन्स्ट चिल्ड्रेन. आता ह्या केसेस वाढत चालल्यात, पण हा इतका कडक कायदा आहे की जो गुन्हेगार आहे ज्यांनी असा लैंगिक, त्या 3 गोष्टी आहेत: लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी. की लहान मुलं हे म्हणजे प्रवृत्त का होतात एवढ्या लहान वयामध्ये, की आता एक लैंगिकता लवकर जाणीव होते. आपण बघतो मुलींची पाळी आली लवकर येते. किंवा आता मी माझ्या संस्थेचं उदाहरण द्यायचं झालं तर, की आम्ही राखी पौर्णिमा साजरी करतो. 9 वर्षाचा मुलगा म्हणतो, इसके मैं राखी नाही बांधूगा, मेरी गर्लफ्रेंड आहे. 9 वर्षाचा मुलगा म्हणतो, या मुलीकडून मी राखी बांधून घेणार नाही. हे काय दर्शवतं? म्हणजे आता हे जे गुन्हे होते त्याला आळा घालायला हा फार कडक कायदा आहे, पण त्यांची अंमलबजावणी खरं त्याच्यासाठी तरतूद आहे. स्पेशल कोर्ट आहे, इन कॅमेरा आहे, पण तरी सुद्धा हे प्रकार वाढत चालले. पण ह्या कायद्यांची कडक अंमलबजावणी होणं तितकं गरजेचं आहे, त्यासाठी कायदे आहेत हे माहिती नाही. आणि दुसरं असं आहे हो की त्याला पुरावे लागतात फार कायद्याची अंमलबजावणी करायला वगैरे. तर ते तुम्हाला माहिती आहे की वकील म्हणजे गुन्हेगाराला सोडणं हे त्यांचं कर्तव्य वाटतं. त्यामुळे पण या कायद्याची तुम्ही बरोबर बोला, जाणीव करून दिली पाहिजे. प्रेक्षक हो, आपण पुढे जाणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय श्रीमती आशाताई राणे यांच्याशी. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना कोणत्या अडचणी येतात आणि काम करताना ज्या अडचणी येतात त्यावर मात करण्यासाठी कोणते कायदे किंवा कोणत्या सवलती, कोणत्या योजना आहेत याची सुद्धा आपण माहिती घेतोय. शासन हे सगळं काम करतच असतं त्याच्या पातळीवर, पण अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा काम करत असतात, ज्याला आपण NGO असं म्हणतो. तर ह्या NGO आणि शासनाचं हे काम याच्यामधलं वेगळेपण नेमकं काय असतं, आणि ते काही एका विशिष्ट पातळीला एकात एक हात घालून सुद्धा जातात का? स्वयंसेवी संस्थांना एक स्वातंत्र्य, फ्लेक्झिबिलिटी म्हणतो, स्वातंत्र्य असतं, लवचिकता, डिसिजन घेता येतो. शासकीयमध्ये खालच्या अधिकारी वरच्यापर्यंत कळवा, मग आणखी वर कळवा, मग मंजुरी घ्या, त्या सगळ्या यंत्रणेतून जावं लागतं. आता किंवा कायदे नंतर आले, मग कायद्याखाली या संस्था आहेत
जे ॲक्ट खालच्या संस्था आहेत. SIT ॲक्ट खाली प्रोटेक्टिव्ह होम आहे. कायदे किती साली घाले आपण काळ पहा. शासनामध्ये काम करताना त्या नोकरीमध्ये होतात तुम्ही, आणि आता तुम्ही गेली जवळपास 35 वर्ष स्वतःची स्वयंसेवी संस्था सांभाळता, चालवता, तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात. तर इकडे वळावंसं कसं वाटलं आणि नेमका ती स्थापन करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? आता काय झालं की मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये जेव्हा प्रोफेसर म्हणून गेले तेव्हा आम्ही ह्या संस्थेमध्ये आम्ही फक्त शिक्षण संशोधन करत नाही. तिसरा म्हणजे फील्ड प्रॅक्टिस, प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करणं हा पण आमच्या कामाचा भाग असतो. आणि तिथे असताना मी बरंचसं संशोधन केलं, अनेक विषयावरचं रिसर्च केले आणि भारतातील कठीण परिस्थितीतील मुलांचा अभ्यास केला आणि त्यासाठी युनिसेफने आम्हाला फंड दिले होते. तर जेव्हा आम्ही त्याचं हे होतं कठीण परिस्थितीत सापडलेल्या मुलांची परिस्थिती, तर त्या कठीण परिस्थितीतली मुलं मी कन्सेप्ट मी कोणची अनाथ, निराधार, बाल गुन्हेगार अशा 15-16 कॅटेगरी काढल्या. त्यात रस्त्यावरच्या मुलांसाठी काही योजना नव्हती. आणि आपल्याला माहिती आहे रस्त्यावरची मुलं कोणाला म्हणायची? जी रस्त्यावर राहतात किंवा रस्त्यावर काम करतात. आपण बघतो गणपतीच्या देवळाबाहेर दुर्वा आणि लाल फुल उचलणाऱ्या मुली असतात, रस्त्यावर कागदाच्या पिशव्या विसणाऱ्या मुली असतात, किंवा आपण बघतो गाडी पुसणारी, खेळणी, सिग्नलवर फुलं पुस्तकं विकणारी, किंवा भीक मागणारी. तर ही रस्त्यावरची मुलं आहेत हे मला रिसर्च केल्यानंतर लक्षात आलं. आणि ही कुठे कुठे हा जागतिक प्रश्न आहे. जगातल्या सगळ्या मोठ्या शहरामध्ये हा प्रश्न आहे, खास करून अविकसित देशात म्हणजे साऊथ अमेरिका, एशिया आणि आफ्रिका या जगात जास्त आहेत. आणि ह्या मुलांसाठी खास असे काही कार्यक्रम नाही आहेत, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही प्रेरणा आली. मग मी एक दिवसाची कार्यशाळा घेतली टाटा इन्स्टिट्यूटमध्ये. त्यामध्ये पोलीस अधिकारी, युनिसेफचे अधिकारी, शासकीय अधिकारी, काही NGO आम्ही फुल डे घेतली. आणि रस्त्यावरची मुलं कोणाला म्हणायचं आधी हे ठरवलं की 3 प्रकारची मुलं असतात. एक बाहेर गावून पळून आलेली कामात, आणि मुंबईचं काय आहे आकर्षण, इथं काहीतरी कामधंदा मिळेल. आणि सिनेमा धंद्यात म्हणजे बॉलिवूडचं फार आकर्षण आहे हो. मला आठवतं एक मुलगी आली होती, मला करिश्मा कपूर बघायची होती, पण चांगली सुशिक्षित घरातली आणि मैत्रिणीबरोबर. आणि मग आईवडिलांनी शोधत होते आणि मग मी बालकल्याणावर काम करतो तेव्हा मग पालकाच्या ताब्यात. म्हणजे अशी मुलं 8-9 वर्षाची मुलं पळून येतात हो. म्हणजे ती अगदी एकटी असतात. दुसरी झोपडपट्टीत किंवा रस्त्याच्या कडेला कुटुंबासह राहणारी. आणि तिसरी म्हणजे ज्यांना पालक आहेत पण कुठेतरी दूर आहेत, विरार विसरलाय हा मुलगा काम करतो, महिन्यातनं एकदा कधी घरी जातो की तिथे वडील येऊन भेटतात. अशी 3 प्रकारची मुलं असतात आणि त्यांना काम करणं आवश्यक आहे. नंतर असा विचार झाला मुंबई हे महानगर आहे, 1-2 संस्था असून चालणार नाही, तर आपण अशा विभाग, मुंबई मोठी असल्यामुळे 25-26 वॉर्ड्स आहेत, वॉर्ड वाईज किंवा 2-3 वॉर्ड घेऊन संस्था सुरू करूया. तिथे बीज रुचलं, संस्था स्थापन केली पाहिजे. पण योगायोगाने ज्या संस्थेला जे पार्टिसिपंट आले होते ते त्या कॅनडाच्या भारतात संस्थेच्या डायरेक्टर होत्या जुलिन. तर त्या म्हणाल्या की तुम्ही प्रपोजल द्या, मी फंड्स पाहिजे ना. आणि म्हटलं इम्प्लिमेंट मी करेन, म्हणजे मीच त्या प्रोजेक्ट डायरेक्टर होते, की संस्था चालवणं मी जबाबदारी घेईन, एक्सपर्टीज देईन. पण जागा मग तिथे आणखी एक संस्थेच्या अधिकारी होत्या, म्हणजे मग आमचा एक कम्युनिटी हॉल आम्ही देऊ. म्हणून तिथे संस्था कशी करायची मी प्रपोजल पाठवलं. 50 मुलांबरोबर पहिल्यांदा संस्था सुरू केली. आणि एक सोशल वर्कर आणि एक पॅराफॅश वर्कर. पण नंतर आम्हाला जागा मिळाली म्हणून मी सुरू केली. पण नंतर लक्षात आलं ही जी मुलं आहेत बसनी येत नाहीत, ट्रेन लोकल आणि त्याचं विदाउट तिकीट येतात. तर आमची जी जागा होती रेल्वे स्टेशनला जवळ नव्हतं आणि जवळ फारशी गॅरेजेस होती. आणि आमच्या सोशल वर्करने सगळा सर्वे गेला, त्या गॅरेजमध्ये ही मुलं काम करत होती 12, 13, 14. 2 महिने तो मालक त्यांना एक पैसा देत नव्हता बरं का. म्हणजे शोषणच ना मुलांचं. मग आम्हाला मग आम्ही त्या मुलांच्या पालकांना भेटलो, त्या मुलांना आमच्या केंद्रात बोलवलं, त्यांना अनौपचारिक शिक्षण, त्यांना काहीतरी खाऊ द्यायचा खायला आणि त्यांना खेळ म्हणजे त्यांचं मन रमवायला. तर पालक यायचे कि मुंबईत जास्त हिंदी चालतो ना, हमारे बच्चों की क्यों निकाला, अच्छा काम करता था. म्हटलं अभि देखो, म्हणजे त्यांना सांगावं लागलं की तुझे शोषण करतायत, एक पैसा देत नाही, पण म्हणजे पुढे देण्याचं वचन दिलंय बरं आगे 2 महिने के बाद. मग म्हटलं आपण मोटर मेकॅनिकचा मोठी मुलं कोर्स करूया. आणि पण थोडक्यात मुद्दा की तिथं आम्हाला वाटलं की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी केंद्र. आणि मग संस्था विस्तारली. कुठे कुठे केंद्र मी सुरू केली, देवळाजवळ, दर्ग्याजवळ, देवळाजवळ भक्तांच्या चपला सांभाळायचं काम मिळतं तर ते म्हणजे फुलं विकायचं मिळतं. नंतर मग फ्लायओव्हरच्या खाली किंवा रेल्वे स्टेशन जवळ अशी केंद्र उघडली.
आणि त्या केंद्रामध्ये आणि आमचा अप्रोच कसा की असं नाही आहे की डॉक्टरने दवाखाना उघडला तर पेशंट येतील. आमच्या वर्करनी फिरावून रस्त्यात हजर राहायचं, तिथे बघायचं म्हणजे फिरायचं. त्यांनी सुरुवातीला मुलांना वाटायचं हे पोलिसच आहेत का, CIDच आहेत का, मुलाचा विश्वास सपाट करायचा. उपवास असेल तर जेवायला घालायचं, फाटके कपडे असले कपडा द्यायचा आणि हळूहळू त्यांना आमच्या केंद्रात आणायचं की इथे आलास तर शिकायला मिळेल आणि तुला पुढे अशी मुलं यायला लागली. मग त्यांना अनौपचारिक शिक्षण, मग शाळेत आता म्हणजे 400 का 500 मुलं शाळेत शिकतायत. वा. आणखीन 10वी झालीत, 12वी म्हणजे पुस्तकात दिले, ग्रॅज्युएट झालेत, डबल ग्रॅज्युएट झालेत, कामधंदा करतायत. खूप महत्त्वाचं तुम्ही तुमच्या संस्थेचा उद्देश आणि प्रेरणा आम्हाला सांगितली. पण मला तुमच्या पुस्तकाबद्दल पण जाणून घ्यायचंय. तत्पूर्वी आपण क्षणभराची विश्रांती घेऊ. प्रेक्षक हो, आशाताईंनी आपल्या अनुभवावर आधारित एक पुस्तकही लिहिलेलं आहे, त्याविषयी आपण जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय श्रीमती आशाताई राणे यांच्याशी, ज्या ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आहेत आणि महिला आणि बालकल्याणासाठी त्या कार्यरत आहेत. ताई, तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही ह्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केलीत आणि तुमची प्रेरणा काय होती. पण या सगळ्या अनुभवांवर आधारित आपण पुस्तक लिहावं. म्हणजे आता तुम्ही समुपदेशक होतात, तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या होतात, पण लेखिका व्हावं असं का बरं वाटलं? तशी लेखिका मी आधीपासूनच आहे, पण बरंचसं माझं लिखाण इंग्लिशमध्ये झालंय, पण मराठीतलं माझं पहिलं पुस्तक आहे. तर काय झालं, मी आज 5 दशकं प्रत्यक्ष सामाजिक कार्य केल्यानंतर मला वाटायला लागलं की आपल्या गाठीशी एवढे अनुभव आहेत, ते आपण कुठेतरी लिहिले पाहिजे. त्या लिखाणातून ज्यांना NGOत काम करायचे तेवढंसं मार्गदर्शन होईल, किंबहुना जी आपण इतक्या वर्षामध्ये ज्या मुलांना आयुष्यात उभं केलंय त्यांचं वाचून इतर मुलांना प्रेरणा मिळेल की आपणही असं शिकून पुढे आलं पाहिजे. आणि तिसरा असं महत्त्वाचा मुद्दा की महाराष्ट्रामध्ये ज्या समाजकार्य शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, बरेच ठिकाणी मराठी माध्यम आहे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा आहे, पण त्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून मटेरियल नाही, हे मला जाणवलं. म्हणून मी म्हटलं हे पुस्तक ज्या शिक्षण संस्थांना उपयोगाचं होईल, कारण त्यांच्या शिक्षण क्रमात बालकांचे प्रश्न हे सगळे येतात, तर त्यांना एक मटेरियल मिळेल. म्हणून हा एक उद्देश होता की आपण आपले अनुभव कुठेतरी नोंदवले पाहिजे आणि त्यातून इतरांना मार्गदर्शन मिळेल. म्हणजे मी NGO कशी सुरू करायची, कसं चालवलं पाहिजे, किंवा त्यामध्ये अडचणी काय येतात, मला आलेली आव्हानं मिळालेली आहेत. एक सांगते की NGO चालवताना फंड्स मिळणं, संस्था चालवायला पैसे मिळणं हे मोठं आव्हान असतं. मग निरनिराळ्या त्या शासकीय योजनांना मार्फत काय मदत मिळते का, किंवा काही CSR खाली आले, कॉर्पोरेटला कंपल्सरी आहे 2% पेमेंट, तिथे प्रपोजल पाठवे. ते एक. दुसरं, चांगले कार्यकर्ते मिळवणं की ह्या मुलावर काम करणे आव्हान आहे, सोपं नाहीये. कार्यकर्ते मिळवून त्यांची फळी तयार करणे आहे. आणि मुख्य म्हणजे आता मी जागेसाठी काय प्रयत्न केले सांगते. म्युन्सिपल कमिशनर भेटून 3 म्युन्सिपल शाळेमध्ये जागा मिळवली आणि ते सुद्धा म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटला, ते सुद्धा कधी कधी जिथे माझ्या संस्था आहे गिल्डरनेला 15 का 20 संस्था होता, सगळ्यांना घालवले पण आम्हाला ठेवलंय. आली ती नोटीस, पण मी त्यांना डाटा दिला की आम्ही महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यातच आम्ही काम करतोय, शाळाबाह्य मुलं आम्ही आणतोय आणि मुंबईच्या 17 सालात म्युन्सिपल शाळेत किती मुलं शिकतात ती यादीत जोडली. त्यामुळे आम्हाला ठेवले तिथे. पण भाडं परवडणार नाही. म्हणजे महत्वाचा प्रश्न तुमचा हे फंड्स रेझिंग, फंड्स, जागा आणि चांगले कार्यकर्ते, चांगले कार्य फार महत्वाचं आहे. पण आता एवढी वर्ष तुम्ही यात काम करताय, शासनाच्या पातळीवर केलं, स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर केलं, मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून तुम्ही या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं जास्त आत्मीयतेने बघू शकलात. मला एखादा असा अविस्मरणीय अनुभव ऐकायला आवडेल की जो तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा होता किंवा एक कधी मी विसरू शकत नाही अशा होता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वीकार केंद्राची म्हणजे रिसेप्शनची सुप्रिटेंडेंट होते आणि तिथे एका मुलीचं लग्न मी कसं जमवलं. ही मुलगी आधी भिक्षेकरी गृहात होती चेंबूरला, म्हणजे तिथे मी तिच्यावर काम केलंच होतं. तेलुगू मुलगी होती आणि तिची मुदत संपल्यावर तिला कोणी नातेवाईक नसल्यामुळे रिसेप्शन सेंटरमध्ये आणली होती. आणि ज्या मुली, ज्या भिक्षेकरी बायका किंवा वेश्या यांना
परमा गरमीसारखे रोग लागलेले असतात, तर तिला बरी करून घेतलेली होती. आल्यावर पहिले ती आमच्याकडे व्हिजिट डॉक्टर असतात, तिला सगळी बरी करून घेतली, निरोगी केली. आणि तिचं शिक्षण नव्हतं, दिसायला चांगली होती, तिला लग्न करायचं होतं बरं का. मला लग्न करायचं आहे, मला लग्न करायचं. म्हटलं थांब जरा, बघूया चांगला मुलगा मिळायला पाहिजे. आणि नंतर ती आमच्या मुलींना कामाची पाळी असते ना, स्वयंपाकाची पाळी की स्वयंपाक चांगला करायची, म्हणजे संस्थेतल्या मुलींना वाटून कामाची विभागणी असते. आणि एक दिवशी काय झालं की एक मुलगा आणि त्याच्यावर त्याचे भाऊभावजे आले आणि तेलगूच होते योगायोगाने. तर आम्हाला लग्न करायचं आहे, संस्थेत मुलगी आम्ही लगेच दाखवत नाही काय, त्यांची माहिती, कुठे काम करतो, काय काम करतो. आणि मग तो अर्ज, एक दुसरं ऑफिस आहे तिथे, तेच काम आहे की आम्ही त्यांची चौकशी. पण तरी मला समाधान झालं नाही बरं का. तो आरके स्टुडिओ ड्रायव्हर होता. मी स्वतः आरके स्टुडिओत गेले, म्हणजे माझ्या पुस्तकात म्हणले आई वडील करणार नाही एवढी मुलाची चौकशी मी केली. पहिले त्याला पगार काय मिळतो, कामाच्या ड्युटीज काय आहेत, आणि तेलगूच होता. मग तो कुठे राहतो, घरी गेले, भाऊभावजे होते. म्हटलं तुम्ही संस्थेतली मुलगी का करता, तुमच्या समाजात मिळणार नाही का? तर म्हणे आमचं गाव तिकडे आहे आणि गावाला जाऊन करायचं. तर आम्हाला असं वाटतं, आम्हाला कळलं की संस्थेत पण चांगली मुलगी मिळते. मग आणि आम्ही लपवून ठेवत नाही काही, म्हणजे तिला टाकून दिली तर काय करायचं. म्हटलं थांबा, पहिल्या होकार तर नाही, कमिटी पुढे आम्हाला सादर करावं लागतं केस सगळी कमिटीनीच. आणि कमिटीवर मोठमोठ्या बायका असतात, सगळ्या IAS ऑफिसरच्या बायका, म्हणजे मग कुसुमताई नावं घेते मोठमोठ्या. म्हणजे त्या कमिटीवर आम्ही बसलो की मग ती सगळी केस मी प्रेझेंट वाचून दाखवायची. मग त्या मुलीला बोलवायचं, मग त्या मुलाला बोलवायचं. मग त्यांचे असं ते सोपं नसतं संस्थेत, शासकीय योजना. आणि मग त्या मुलीची माहिती सांगितली. म्हणत देखत त्याला कोणी नाही नातेवाईक आहे, ती रस्त्यावर भीक मागताना पकडली होती. आणि मग आता तिला तर आणि फक्त कॉमन म्हणजे तेलगू भाषा एवढंच, आणि एकमेकांना पसंत करणं. आणि इतक्या धामधमीत मग लग्न केलं. आणि मग झालं, इतर मुली नाही वाटलं आपल्याला पण असं इथून चांगलं लग्न करून, म्हणजे एक केस रिहॅबिलिट केली ना, इतरांवर आपल्याला सुद्धा असं मार्गाला लावतील वगैरे, नाही का. इतक्या वर्ष तुम्ही काम केलं, स्वतः समाजशास्त्रज्ञ आहात, सामाजिक कार्यकर्त्या आहात, समुपदेशक आहात, अध्यापिका आहात, सर्व आता लेखिकाही आहात. या सर्व भूमिकांमध्ये तुम्ही कार्य केलं, अजूनही करायची तुमची इच्छा आहे. पण आमच्या या सखी सह्याद्रीच्या प्रेक्षकांसाठी, आमच्या सख्यांसाठी, मैत्रिणींसाठी कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की हल्ली पालक आणि मुलं यांच्यातला सुसंवाद कमी होत चालला आहे. त्याला अनेक कारणं असतील की कदाचित आईवडील दोघेही नोकरीवर जातात, आणि आता दुसरं मुलांना मोबाईलचं लागलेलं व्यसन. करोना काळात एक त्यांचं शैक्षणिक शिक्षण ते धडे सगळे ऑनलाईनवर चालत होते, तेव्हा एक ठीक होतं. पण करोना संपल्यानंतर मुलं मोबाईलच्या आहारी गेलीत. त्यामुळे पालकांनी मुलांना समजून घेणं किंवा मुलांनी पालकांनी समजून घेणं यात कुठेतरी दरी पडलेली आहे. तर मला पालकांना एक सांगावंसं वाटतं की आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावं आणि नियंत्रण ठेवावं. मुलांना खेळासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. मैदानी खेळ किंवा खेळ हे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास करतात. पण मुलांना किती मुलं मैदानात जाऊन खेळतात, खेळणं कमी झालं. आमच्या लहानपणी हुतुतू किंवा खो खो वगैरे ते खेळ तर मागे पडले. आता क्रिकेट आहे, क्रिकेट, पण ते तरी किती मुलं खेळतात. तेव्हा ते मुलांना त्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. तिसरं असं आहे की मुलांना आजकाल काय झालं आहे, रॅट रेस म्हणतो ना, की डॉक्टर इंजिनियर मुलांनी झालंच पाहिजे. म्हणजे आपल्या अपुऱ्या राहिलेल्या महत्त्वाकांक्षा मुलांच्या मार्फत पुऱ्या करून घेण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो कितपत बरोबर आहे. मुलांचा रस कशात आहे, मुलांना काय आवड आहे, त्यांना विश्वासात घेऊन मला तर असं वाटतं की आठवड्यातनं एक दिवस पालकांनी मुलांनी ठरवायचं काही करायचं नाही, एकत्र बसून गप्पा मारूया. मुलांच्या मनात अगदी खेळीमेळीचं वातावरण ठेवूया. काय सिनेमा नको, नाटकं नको, TV नको, काही नको. काहीतरी चांगलं जेवायला चांगलं केलेलं आहे, उत्तम जेवण घेऊन झोपानं काढता दुपारच्या, मनसोक्त आपण गप्पा मारूया, मुलांना बोलतं करूया. एक तर वयात आलेला मुलगा मुलगी मित्रत्वाच्या नात्याने आपण त्यांच्याशी एक मुलगी ही आईची मैत्रीण होऊ शकतं आणि मुलगा हा वडिलांचा मित्र होऊ शकतो, हे मला वाटतं. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. प्रेक्षक हो, ज्या काळामध्ये सामाजिक कार्य करणं किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करणं अनेक वर्ष हे फारसं प्रतिष्ठेचं नव्हतं, त्याला ज्याला म्हणतात रेकग्निशन नव्हतं, किंवा लष्कराच्या भाकऱ्या भाजणं असं मानलं जायचं. अशा काळामध्ये आशाताईंनी आपलं सामाजिक कार्य सुरू केलं. निरलसपणे अखंडपणे त्या करत राहिल्या. मला असं नेहमी वाटतं की कवितेच्या ओळी आहेत, झडो अल्पता लोचनाची मनाची,
झडो अल्पता लोचनाची मनाची जिण्याची गती ऊर्ध्वगामी असो. महाराष्ट्री जन्मासी आल्याप्रमाणे महद्दिव्य हातो निकाही घडो. आशाताईंचं हे संपूर्ण कार्य बघितलं की असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगला बदल व्हावा महिला आणि बालकल्याणाच्या क्षेत्रामध्ये. यासाठी त्या अखंडपणे काम करत राहिल्या. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आपली ही जबाबदारी आहे की नुसत्या टाळ्या न वाजवता किंवा नुसतं कौतुक न करता पंटीनी पंटी जशी लावली जाते तसं त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला काही सहभागी होता येईल का. अगदी त्यांच्या संस्थेमध्ये नाही तर आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर काही छोटं फार खारीचा वाटा म्हणून काही काम करू शकतो का. हा जरी विचार या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही केलात तरी आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमाचं ते फलित असेल असं मला वाटतं. आशाताई, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात, आपले अनुभव अगदी मनमोकळेपणाने तुम्ही इथे सांगितलेत आणि आमच्या मैत्रिणींना सुद्धा त्यातनं नक्की प्रेरणा मिळाली असेल असं मला वाटतं. दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.